प्रमोद चुका करतोय आणि या चुकीवरती अगदी मैदानाच्या आतमध्ये काढले जातील 2 धावा। यावेळेस मात्र कॅच सोडले की मॅच सोडली जय भवानी तांबडमाळी या संघाने, कारण आतापर्यंत एकनाथ या फलंदाजांनी सकाळच्या क्षेत्रापासून तर संध्याकाळच्या क्षेत्रापर्यंत चांगलंच मैदान गाजवलंय, परंतु यावेळेस मात्र त्याच फलंदाजाची झेल मात्र सुटले गेले मैदानाच्या आतमध्ये। पहिल्या बॉलवरती 4 धावा आणि दुसऱ्या बॉलवरती संधी निर्माण झाली होती, ती संधी सध्या तरी मिस झाली आहे जय भवानी तांबडमाळी या संघाकडून। बघूया षटकातील पुढील बॉल, पुन्हा एकदा गोलंदाज पंकज मारा करेल एकनाथ, बुलालेंचा बॉल मात्र पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, इकडे क्षेत्ररक्षक लक्कीला आपण पाहतोय आणि लक्की इकडे चूक करणार नाही, फलंदाज बाद। अगदी यावेळेस मात्र पहिला धक्का लागेल मैदानाच्या आतमध्ये जुनानवाडी या संघाला एकनाथच्या सुरुवात, इकडे मात्र एकनाथला मैदान सोडावा लागतो आहे। पहिल्या बॉलवरती एकनाथच्या बॅटमधून 4 धावा आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आणि तिथे मात्र झेल सुटली होती, परंतु यावेळेस तिसऱ्या बॉलवरती चूक करणार नाही जय भवानी तांबडमाळा संघ। यास इथे मात्र पहिला धक्का लागला जाईल मैदानाच्या आतमध्ये। रॉयल 11 जुनानवाडी या संघाला अगदी एकनाथ बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अरुण। अरुण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। अगदी अंतिम सामना आहे आजच्या दिवसामधील, जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र ठरेल। कोणता संघ असेल आजच्या दिवसामध्ये क्वालिफायर हे तर आपल्याला पाहावं लागेल, कारण आतापर्यंत दोन्ही संघाने चांगले खेळ करून दाखवले आहेत। अगदी पंकजचा पुढील बॉल, हो यावेळेस मात्र थोडासा देशाचे बळकतो आहे, आज वाईट बॉल येईल यावेळेस। गोलंदाज पंकजचा अतिरिक्त एक धाव मात्र खर्च केले, एक धावेच्या सहाय्याने संघाचं दाफलक अगदी पाहायला मिळतोय 7 या आकड्यावरती। उर्वरित अजूनही पहिल्या षटकामधील 3 बॉल मात्र शिल्लक आहेत। गोलंदाज पंकजचा नक्कीच माननीय भास्कर भाऊ तेलम यांच्याकडून प्रत्येक षटकार लगातार 3 षटकार आणि चौकाराला 300 रुपयाचा पारितोषिक आहे, परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण होती आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा संधीचं सोनं करत असताना सध्या तरी जय भवानी तांबडमाळा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये आजचा दिवस मात्र खरं तर जय भवानी तांबडमाळा या संघाच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतो आहे, कारण यावेळेस मात्र एक कमबॅक आणि कमबॅकच केलंय सध्या तरी या पहिल्या षटकामध्ये, कारण महत्वाच्या 2 गोल्डन विकेट मिळवल्यात जय भवानी तांबडमाळा या संघाला। आणि अगदी माननीय भास्कर भाऊ तेलम यांच्याकडून प्रत्येक फलंदाजासाठी जो फलंदाज सलग 3 षटकार मारेल त्या फलंदाजासाठी 300 रुपयाचा पारितोषिक आहे, आणि सलगचे 3 चौकार आले तर 200 रुपयाचा पारितोषिक, आणि त्याचबरोबर अगदी गोलंदाजासाठी सलगचे 3 विकेट आले तर 300 रुपयाचा पारितोषिक। अगदी सकाळच्या क्षेत्रापासून हा पारितोषिक लावलेला आहे भास्कर भाऊ तेलम याने, आणि अंतिम सामन्यामध्ये हा सध्या तरी पुन्हा एकदा पारितोषिक आपल्याला ऐकायला मिळतोय। आणि नक्कीच यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने मात्र फटका खेळला गेलाय फाड लेग रिझर्व मध्ये, यावेळेस मात्र बॉल अगदी स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये सीमारेखा पार होतोय, यावेळेस झाल्यात मात्र 4 धावा। 4 धावा येथील, या 4 धाव्याच्या सहाय्याने संघाचा दाफलक अगदी 11 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे। यावेळेस नक्कीच 2 विकेट तर गेल्यात जुनानवाडी या संघाच्या, परंतु धावा रोखण्याचं नाव घेत नाही अजूनही जुनानवाडी या संघ। प्रत्येकी बॉलवरती धावा यावेळेस मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे। असं अगदी षटकातील पुढील बॉल असेल पुन्हा एकदा गोलंदाज पंकजचा, हो याच मात्र अगदी फुलालेंचा बॉल मिस होतोय, बॅटर इथे आलाय डॉट बॉल। ओव्हरची समाप्ती पहिल्या ओव्हरमध्ये आलात जुनानवाडी या संघाला 2 विकेटच्या मोबदल्यात 11 धावा। एक सफल ओव्हर सध्या तरी पाहायला मिळतोय जय भवानी तांबडमाळा या संघाकडून। पंकज या गोलंदाजाच्या 6 बॉलमध्ये 11 धावा खर्च केल्यात, परंतु महत्वाचे 2 गोल्डन विकेट त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, म्हणजेच एक सफल ओव्हर जय भवानी तांबडमाळा या संघाकडून पाहायला मिळतोय। यावेळेस दुसऱ्या षटक हाताळलं जाईल प्रमोदच्या माध्यमातून, एक युवा गोलंदाज आहे, आणि जय भवानी तांबडमाळा या संघामध्ये सर्वच आपल्याला युवा खेळाडू आपण पाहतोय, आणि आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगली कामगिरी राहिली या संघाची। हो याच मात्र अगदी खोला डब्याचा बॉल, यावेळेस क्षेत्ररक्षक आहे, यावेळेस रनआउटची संधी, यावेळेस काय घडलं गेलं यस इथे मात्र चुकीचा कॉल आपल्याला पाहायला मिळतोय जुनानवाडी या संघाकडून, आणि चुकीला माफी नाही इथे मात्र युवराजला मैदान सोडावं लागतो आहे, चुकी केले यावेळेस पुन्हा एकदा जुनानवाडी या संघाला। रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेटचं पतन।
नक्कीच आमचे परम मित्र सूरज भाऊ थेलम यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील आमच्या जय भवानी या तुळशीवाडी या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपान व्हायचा आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. अगदी पहिल्या दिवसामधील अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्यामध्ये बघूया कोणता संघ आजचा दिवस आपल्या नावावरती कोरेल हे तर पाहावं लागेल. एक चांगली सुरुवात तांबडमाळे या संघाची बाहेर पडते. ओहो याच मात्र अगदी खोला डब्याचा बॉल उडवलाय, पुणे त्या लोंगाडला इकडे क्षेत्ररक्षक येतोय. लकी यावेळेस मात्र अनलकी ठरतोय. झेल सुटला गेलाय, झेल सुटल्यानंतर अगदी या बॉलवरती काढला गेला तर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा. असं आपले चांगली रन इन बिटवीन पाहायला मिळते. सध्या तरी जुनवणेवाडी या संघाकडून या 2 धाब्याच्या सहाणा संघाचा दाफलक अगदी पाहायला मिळतोय. 13 या आकड्यावरती प्रमोद हा गोलंदाज सध्या तरी यशस्वी ठरतोय गोलंदाजीमध्ये. प्रत्येकी या बॉलवरती चांगली कामगिरी करतोय. षटकातील पुढील बॉल याच मात्र आडव्या बॅटने पुन्हा एकदा फांडले रिझनमध्ये फटका खेळला गेला. यावेळी क्षेत्ररक्षक काय बोलला आडवेल उचलेल तत्पूर्वी अगदी दुसऱ्या धाब्याचा कॉल देखील पाहायला मिळतोय आणि बघता बघता या बॉलवरती काढले गेला मैदानाच्या आतमध्ये 2 धावा. या 2 धाव्याच्या सहाण्या संघाचं दाफलक अगदी पाहायला मिळतोय 15 या आकड्यावरती. च्या वतीने सर्व प्रेक्षक राजांचा, सर्व मान्यवरांचा, सर्व गावकरी मंडळी यांचा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. नक्कीच आपण आलात, आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा या पहिल्या दिवसामध्ये तुमचं हार्दिक स्वागत. पुणे जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आपण पाहू शकाल अजूनही या षटकामधील 3 बॉल मात्र शिल्लक आहेत गोलंदाज प्रमोदचा. त्यामुळे अगदी स्टाक येण्यावरती विजयला आपण पाहतोय. यावेळेस मात्र फुलालेंचा बॉल पुणे एकदा सरळ दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अगदी लॉंग ऑफला फटका खेळला गेला. एकदा मात्र वेगाने काढली जाते. दुसऱ्या धाब्याचा कॉलिंग होता, परंतु अगदी यावेळेस विजयने मात्र अरुणला रोखलाय. पुन्हा एकदा या बॉलवरती काढलीच गेली फक्त आणि फक्त एक सिंगलच धाव. या सिंगल धाब्याने संघाचा दाफलक अगदी 16 या आकड्यावरती सध्या तरी बाहेर पडलेला जुनवणेवाडा संघ. तुने या षटकातील 2 बॉल मात्र शिल्लक आहेत गोलंदाज प्रमोदचा. आतापर्यंत प्रमोद या गोलंदाजांना 4 बॉल फेकी केला आणि या 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. एक चांगली गोलंदाजी, एक उत्तम गोलंदाजी सध्या तरी या जय भवानी तांबडमाळे या संघाकडून. पहिलं षटक थोडंसं महागडे राहिलंय पंकज, परंतु एक सफल ओव्हर आहे, कारण त्या ओव्हरमध्ये 2 महत्त्वाचे विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळत आहे. बघूया प्रमोदचा अगदी षटकातील पुढील बॉल असेल. पुढे एकदा मारेकरीला लवकरातचा फलंदाज पप्पू आणि यावेळेस मात्र पप्पू मात्र मिस होतोय. इथे आलाय निर्धार बॉल. मात्र सध्या तरी प्रमोद या गोलंदाजाचा एक वेगवान गोलंदाज, एक यशस्वी गोलंदाज सध्या तरी पाहायला मिळतोय. जय भवानी तांबडमाळे या संघाचा अगदी अंतिम बॉल आहे या षटकामधील. मारेकरीला डावकुरी आताचा फलंदाज पप्पू. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल. यावेळेस मात्र आडव्या बॅटे फटका खेळला गेलाय. इकडे क्षेत्ररक्षक होता संदीप आणि संदीपला चकवा देऊन बोलवतोय फरार. सीमा रेखा पार. इथे आलाय चौकार. अगदी पप्पूच्या बॅटमधून हा पहिला चौकार मात्र पाहायला मिळतोय. या चौकाराला संघाचा दाफलक अगदी 20 आकड्यावरती जुनवणेवाडा संघ मात्र पाहायला मिळेल. 2 षटक संपुष्टात आल्यात. या 2 ओव्हरमध्ये नक्कीच पाहिजे तशा धावा आल्या नाही, परंतु नक्कीच भरपूर चांगल्या धावा पाहायला मिळते. सरासरी 10च्या रन रेटने धावा बनवल्यात जुनवणेवाडी या संघानं. कारण पाहायला गेलं तर 12 बॉलमध्ये 3 विकेट गमावून देखील 20 धावा आपल्याला स्कोरबोर्ड होते पाहायला मिळत आहे. असं अगदी षटकातील पुढील बॉल असेल. पहिलाच बॉल. तिसऱ्या षटकामधील पुन्हा एकदा स्टाक येत होते असेल विजय. संदीप गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे. नक्कीच संदीप देखील एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. सातत्याने बॅटिंगमध्ये देखील चांगली कामगिरी असते आणि गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी असते. सर्वच खेळामध्ये त्याची चांगली कामगिरी आहे. असं यावेळेस गोलंदाजासाठी 3 विकेट सलग मिळवले तर 500 रुपयाचा पारितोषिक लागू झालंय मात्र गोलंदाजासाठी. आणि नक्कीच यावेळेस पहिला विकेट मात्र मिळतोय संदीपला. अगदी यावेळेस सुरेश भाऊ तेलम यांच्याकडून गोलंदाजासाठी पारितोषिक लागू झालाय 500 रुपयाचा सलग 3 विकेटसाठी. आणि पहिला विकेट तर मिळवतोय गोलंदाज संदीप. आणि नक्कीच आजच्या या पहिल्या दिवसामध्ये
आगमन झाले आमचे लाडके मामा बेंडू मामा फोडच्या. नक्कीच मी त्यांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपान व्हायचं आहे. नक्कीच या डॅसिंग व्यक्तीनं आमच्या या स्पर्धेसाठी भरपूर काही मोलाचं सहकार्य केलं आहे आणि नक्कीच मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद करेन आणि त्यांना मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपान व्हायचं आहे. अगदी त्यांचे साथीदार देखील आपण पाहू शकाल. धुळेबाबा भगत त्याचबरोबर रघुबाबा भगत या सर्वच सामान्य कार्यकर्ता आहेत. परंतु नक्कीच मी एक शब्दावरती त्याने या स्पर्धेसाठी त्याने छोटंसं का होईना सहकार्य केलेलं आहे. नक्कीच त्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद करेन. नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहू शकाल 26 धावा स्कोरबोर्ड ते लागले गेले आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एक मोठा फटका सध्या तरी खेळला आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅटर गोरखनं फुलटॉस बॉलवर त्या फुलटॉस बॉलवरती वसूल केला 6 धावा. या 6 धाव्याच्या सहाय्याने 26 धावा सध्या तरी या स्कोरबोर्डवरती लागले गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अगदी आमचे प्रेक्षक राजे देखील उत्सुक आहेत अंतिम सामना पाहण्यासाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कव्हर एक्स्ट्रा कव्हरमध्ये फटका खेळला गेला. यावेळेस थोडंसं बॉलचे आउटफील्ड कमी झाले. अगदी या बॉलवरती काढले गेले तर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा. या 2 धाव्याच्या सहाय्याने संघाचे दाफलक अगदी 28 आकड्यावरती सध्या तरी जुनानवाडी हा संघ मात्र पाहायला मिळतो आहे. नक्कीच आपण पाहतो जय भवानी तळुशेवाडी चषक 2026 स्पर्धेचा दिवस आपण पाहतोय आणि चांगल्या प्रकारे आतापर्यंत सामने रंगले गेले. तर अगदी अंतिम सामना या आजच्या दिवसामधील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळला गेला. इकडे क्षेत्ररक्षक अगदी लकीला आपण पाहतो एकदा मात्र वेगाने काढले गेले. दुसऱ्या धावेचं कॉलिंग होता परंतु यावेळेस अगदी पापूला इथे रोखला गेला. या बॉलवरती काढली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगलच धाव. एक सिंगल धावाना संघाचा दाफलक रॉयल 11 जुनानवाडी या संघाचे 4 विकेटच्या मोबदल्यात 29 धावा. षटकातील पुढील बॉल असेल 5वा बॉल. या षटकामधील गोलंदाज संदीपचा. यावेळेस संदीप 1 विकेट मिळून आतापर्यंत 4 बॉलमध्ये खर्च केला तर 9 धावा. अजूनही या संदीपला मात्र 2 बॉल मात्र फेकी करावा लागेल. यास मात्र गोलंदाज संदीप अगदी पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करत असताना 5वा बॉल मात्र फेकी करेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका उडवलाय. बॉल हवेत. बॉल हवाई सफर. इथे आलाय षटकार. बॅटर पप्पूच्या बॅटमधून हा बिग हिट सध्या तरी पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला फटका. अगदी संघाचा धाफलक जोडला गेलाय. जुनानवाडी या संघाच्या 35 धावा. अगदी षटकातील अंतिम बॉल असेल या षटकामधील गोलंदाज संदीपचा. पुढील बॉल हो. यास मात्र खोला डब्याचा बॉल. पुन्हा इथे ग्राउंड फटका खेळला गेला. यावेळी क्षेत्ररक्षक येतो. एकदा मात्र वेगाने काढली जाते. दुसऱ्या धावाचं कॉलिंग केली जाते. यास बघता बघता या बॉलवरती काढल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये 2 धावा. अगदी आमच्या पंचांचा सिग्नल देखील आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. षटक संपल्याचा. यास 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाचा दाफलक अगदी पाहायला मिळतोय 37 आकड्यावरती. नक्कीच अंतिम सामना आहे. अंतिम सामन्यासाठी प्रेक्षक राजे भरपूर संख्येने मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. पुन्हा एकदा आमच्या कमिटीच्या वतीनं सर्व प्रेक्षक राजांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व गावकरी मंडळींचं, सर्व खेळाडूंचं या आमच्या कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. अगदी अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो आहे. आतापर्यंत 18 बॉलमध्ये बनवला 4 विकेटच्या मोबदल्यात 37 धावा. अजूनही 12 बॉल शिल्लक आहे. या 12 बॉलमध्ये अजूनही जुनवणेवाडी हा संघ किती धावा बनवू शकेल एक चांगला टार्गेट देण्याचा प्रयत्न करतो आहे. सुरुवातीला अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट गमावल्यानंतर इथे वाटलं होतं की कमी स्कोर राहील जुनवणेवाडी या संघाचा, परंतु त्यानंतर पप्पू आणि गोरख इथे मात्र आपल्या संघासाठी चांगल्या धावा बनवतात. आतापर्यंत अगदी 37 धावा उभ्या केल्यात स्कोअरबोर्डवरती. बघूया अजूनही अंतिम ओव्हरपर्यंत जरी या दोन्ही फलंदाज राहिले तर नक्कीच एक चांगला स्कोर पाहायला मिळेल या तळुशेवाडी या स्टेडियमवरती. बघूया नक्कीच विठोबाबा स्टेडियम आपण पाहतोय. चांगल्या प्रकारे हरभरा स्टेडियम यावेळेस पाहायला मिळतोय. 4 विकेटच्या मोबदल्यात 37 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती लागले गेल्यात. बघूया षटकातील पुढील बॉल असेल पहिलाच बॉल. गोलंदाज लकी यावेळेस गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. इथे बघूया या षटकामध्ये लकी ठरेल का आपल्या संघासाठी. कमीत कमी धावा खर्च करावा लागतील. अजूनही या 2 षटकं शिल्लक आहेत, म्हणजे या 2 षटकामध्ये अजूनही चांगल्या धावा बनवू शकतील जुनवणेवाडी या संघ, परंतु ही जोडी शेवटपर्यंत राहणं तितकेच गरजेचं आहे.
इथे जर अजून एखादा विकेट गेला तर नक्कीच कमबॅक करू शकेल जयभवानी तांबडमाळा संघ, कारण तांबडमाळा या संघाकडे भरपूर चांगली गोलंदाजी आहे. काहीशे या मॅच मध्ये थोड्याशा ओव्हर महागड्या ठरल्या गेल्या. यावेळेस अगदी हलक्या हाताने सन्मान दिलाय. एकदा मात्र वेगाने काढली जाते. दुसऱ्या धाब्याचं कॉलिंग आहे, परंतु अगदी यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो आहे. सध्या तरी या बॉलवरती आले मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आणि आतापर्यंत पप्पूच्या बॅटमधून आल्यात 12 धावा आणि गोरखच्या बॅटमधून आल्यात 10 धावा. कमीच बॉल खेळल्यात. अगदी दोन्ही फलंदाजांनी 4-4 बॉल खेळले आणि चांगल्या धावा त्यांच्या बॅटमधून सध्या तरी पाहायला मिळत आहे. अगदी 38 धावा स्कोअरवरती लागले गेल्यात सध्या तरी. त्यामुळे जयभवानी तांबडमाळा या संघाचं थोडंसं फील्डमध्ये फेरबदल केला जातो, कारण स्टॅक वरती डावखुरी हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय पप्पू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा समोर उडवण्याचा प्रयत्न राहिला होता. यावेळेस अगदी थोडीशी गती कमी होती आणि यावेळेस फलंदाज पप्पूना सुरुवातीला अगोदरच बॅट फिरवली होती, त्यावेळेस संपर्क करू शकला नाही. या षटकातील पुढील बॉल असेल पुन्हा एकदा गोलंदाज लकी. यावेळेस मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. इथे पुन्हा एकदा सलगचा दुसरा डॉट बॉल मात्र पाहायला मिळतो आहे. एक सुंदर आणि एक सुरेख गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते जयभवानी तांबडमाळा या संघाकडून. अगदी चौथं षटक सध्या तरी लकीच्या माध्यमातून हाताळलं जाते. आतापर्यंत लकीने 2 बॉल हाताळले आणि दोन्ही बॉलवरती लकी ठरले आतापर्यंत. त्या षटकातील पुढील बॉल यावेळेस अगदी कमी गतीचा बॉल, आखूड टप्प्याचा बॉल होता. इथे पुन्हा एकदा बीट केलाय बॅटर पप्पूला. इथे सलगचा तिसरा डॉट बॉल मात्र पाहायला मिळतोय गोलंदाज लकीचा. आतापर्यंत 3 बॉलवरती लकी ठरतो आहे. 38 धावा स्कोरवरती लागला गेला. षटकातील पुढील बॉल यावेळेस मात्र पुढे सरसावून फटका खेळला गेला. एकदा मात्र वेगाने काढली जाते. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि यावेळेस थोडंसं क्षेत्ररक्षण फंबल झालाय, थोडंसं मिसफिडिंग आणि अगदी मिसफिडिंग झाल्यानंतर अगदी या बॉलवरती काढल्या गेल्या मैदानाच्या मध्ये 2 धावा. या 2 धाब्याचे साड संघाचं दाफलक अगदी 40 या आकड्यावरती रॉयल 11 जुननवाडी हा संघ मात्र पाहायला मिळतो आहे. आणि नक्कीच माननीय भास्करभाऊ तेलम यांच्याकडून फलंदाजासाठी 3 लगातार षटकाराला 300 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचा सलगचे 3 चौकारासाठी 200 रुपये आणि गोलंदाजासाठी सलगचे 3 विकेटसाठी 300 रुपयाचा पारितोषिक. परंतु अजूनही एकही खेळाडूने हा पारितोषिक मिळवला नाही. यावेळेस मात्र काय बॅटचा कडा आहे, इथे बॅटचा कडा आहे. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होतो आहे. चौथा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागला जातो आहे. रॉयल 11 जुननवाडी या संघाला 5वा धक्का. 40 धावा स्कोरवरती लागले गेल्यात या षटकामधील. प्रमोदच्या माध्यमातून यावेळेस काय घडले गेले, यावेळेस मात्र फलंदाज चुका करतोय. पुढे चालून गेलो होता आणि यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक चांगली फील्ड करून रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळवतोय गोलंदाज प्रमोद. असं पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी राहिली होती प्रमोद या गोलंदाजाचे. त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती अगदी अंतिम सामना आहे. अंतिम सामन्यामध्ये एक चांगली खेळी राहिली आहे सध्या तरी जयभवानी तांबडमाळा या संघाची. कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न आतापर्यंत केला आणि आतापर्यंत एस देखील मिळाले आहेत तांबडमाळा या संघाला. ते जर पाहायला गेलं तर 4.1 बॉलमध्ये 40 धावा स्कोरवरती लागले गेल्यात 6 विकेटच्या मोबदल्यात. इथे पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ शरद.
षटकातील पुढील बॉल असेल. गोलंदाज प्रमोदचा यावेळेस स्टॅक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय गोरख, नॉन स्टॅक एंडवरती शरद. षटकातील पुढील बॉल यावेळेस मात्र काय घडलंय, दांडी दांडी गुल्ली ते मात्र तिरफळा चित्त केलाय फलंदाज गोरखला. याच अगदी यावेळेस बॅटर गोरख बॉल सोडण्याच्या नादामध्ये इथे तिरफळा चित्त होतो आहे. अगदी यावेळेस जर पाहायला गेलो तर एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला प्रमोदच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 बॉल फेकी केल्या आणि या 3 बॉलवरती चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे. पण रिप्ले ॲक्शनमध्ये पाहू शकाल जर यावेळेस बॅटरनं मारण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच यावेळेस कुठेतरी धावा आल्या असत्या. इथे मात्र हॅट्रिकसाठी सुरेश भाऊ तेलम यांच्याकडून गोलंदाजासाठी 300 रुपयाचा पारितोषिक आहे. तसेच भास्कर भाऊ तेलम यांच्याकडून देखील सकाळच्या क्षेत्रापासून तर संध्याकाळच्या क्षेत्रापर्यंत लागू केलेला हा पारितोषिक आहे. परंतु एकही खेळाडू या पारितोषिकचा मानकरी होत नाही. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कव्हर पॉईंटला फटका खेळला गेला. एकदा मात्र वेगाने काढली जाते. दुसऱ्या धावाचा कॉल आणि बघता बघता या बॉलवरती काढला गेला 2 धावा. या 2 धाव्याच्या सहाणा संघाचा दाफलक अगदी 42 आकड्यावरती पाहायला मिळतोय. या उर्वरित राहिलेले 2 बॉल शिल्लक आहे. या षटकामधील अंतिम षटक आहे पहिल्या इनिंग मधला. या अंतिम या 2 बॉलमध्ये किती धावा बनवू शकतील कृष्ण आणि शरद. इथे जर चौकार आला तर 200 रुपयाचा पारितोषिक सुरेश भाऊ तेलम यांच्याकडून लागू केला आहे. यावेळेस मात्र कृष्णा स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु यावेळेस कृष्णाला इथे या बॉलवरती मोठा फटका खेळणं जमला नाही. अगदी निर्धार बॉल डॉट बॉल सध्या तरी पाहायला मिळतो. या कृष्णा यांना या बॉलवरती जर चौकार आला तर नक्कीच गणपत भाऊ करवर यांच्याकडून देखील 100 रुपयाचा पारितोषिक लागू आहे. आणि सुरेश भाऊ यांच्याकडून हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलवरती झेल बाद होईल कृष्णा हा फलंदाज. इथे दोन बक्षीस लावलेले होते, दोन्ही मिस केल्यात मात्र कृष्णाला आज अगदी विकेट आलाय शेवटच्या बॉलवरती. पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त होते. रॉयल 11 जुननवाडी या संघाचे अगदी जर पाहायला गेलं तर जुननवाडी या संघाने 30 बॉलमध्ये बनवल्यात 42 धावा. 43 धावांचा वाण असेल जय भवानी तांबडमाळे या संघासमोर. पुन्हा एकदा कमी स्कोरवाला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामधील क्वालिफायरचा सामना आहे आणि या क्वालिफायरच्या सामन्यामध्ये एक कमी स्कोर पाहायला मिळतोय जुननवाडी या संघाचा. यावेळेस बघूया दोन्ही संघांना आजच्या दिवसामध्ये 2-2 सामने जिंकलेले आहे. अंतिम सामना जो संघ बेचाळीस धावा 43 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आहे. अगदी जय भवानी तांबडमाळे या संघाला विजय होण्यासाठी 30 बॉलमध्ये बनवायच्या आहेत 43 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. लक्ष्मण आणि संदीप
असं बघूया विस्फोटक जोडी आहे जय भवानी तांबडमाळे या संघाची आणि अगदी फलंदाजासाठी सलगचे 3 षटकार आले तर नक्कीच भास्कर भाऊ तेलम त्याचनंतर बेंडू मामा फोडशे यांच्याकडून 300 रुपयाचा पारितोषिक लागू आहे आणि गोलंदाजासाठी देखील भास्कर भाऊ तेलम यांच्याकडून सलगचे 3 विकेटसाठी 300 रुपयाचा पारितोषिक आणि सलगचे 3 चौकार आले तर 200 रुपयाचा पारितोषिक आणि त्याचबरोबर दुळामामा भगत यांच्याकडून देखील षटकार आणि विकेटला देखील 3 विकेटला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचबरोबर सुरेश भाऊ तेलम यांच्याकडून देखील 3 षटकारासाठी 300 रुपयाचा पारितोषिक आहे. पहिलाच बॉल अगदी आडव्या बॅटने फटका खेळला गेला एकदा मात्र वेगाने काढली जाते दुसऱ्या धावाचं कॉलिंग पाहायला मिळते. आज पहिल्या बॉलवरती काढल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये 2 धावा या 2 धाव्याच्या सायणा संघाचं श्री गणेश होतोय जय भवानी तांबडमाळे या संघाचं आणि नक्कीच जय भवानी तांबडमाळे या संघाला आजच्या दिवसामध्ये आजचा दिवस आपल्या नावावरती कोरण्याची संधी आली आहे. बघूया आजचा दिवस त्यांच्या नावावरती असेल का कारण सकाळच्या छत्रापासून चांगला खेळ राहिले या संघाचा परंतु इथे जुनानवाडी देखील काही कमी नाही आहे कारण आजच्या दिवसामध्ये त्याने देखील 2 सामने जिंकलेले आहेत आणि यावेळेस अगदी पॉवर प्लेचं षटक चालू असताना यावेळेस अगदी क्रॉसचा बॅट फटका अगदी लॉंग ऑफला खेळला होता आणि अगदी यावेळेस दोन्ही शतकच्या मधोमध्ये इथे बॉल ट्रॅव्हल झाले या बॉलवरती काढले गेले मैदानाच्या आतमध्ये 2 धावा या 2 धाव्याच्या 6 संघाचा धावफलक अगदी 4 या आकड्यावरती मात्र पाहायला मिळतो आहे. इथे मात्र जुनानवाडी या संघाला कमीत कमी धावांवरती इथे चांगली गोलंदाजी करावा लागेल तरच या धावा डिफेंड होऊ शकतील. षटकातील पुढील बॉल असेल यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक चांगला फटका मात्र पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला यावेळेस क्षेत्ररक्षक येतोय गोरख आणि गोरखच्या माध्यमातून एक चांगले फील्ड मात्र पाहायला मिळतो आहे. या बॉलवरती काढली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगलच धाव एक सिंगल धावाने संघाचा धावफलक अगदी 5 आकड्यावरती पाहायला मिळते. बरोबरच अजूनही पहिल्या षटकामधील अरुण या गोलंदाजाचा 3 बॉल शिल्लक आहेत आतापर्यंत 5 धावा खर्च करतोय 3 बॉलवरती परंतु या 3 बॉलवरती अजूनही चांगली कामगिरी करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. पुढील बॉल आकोटाप्याचा बॉल पुढे एकदा जागा बनवली आणि जागा बनवून अगदी फाडलेग रिझन मध्ये बॉलला पाठवून दिलाय सीमा रेखा पार इथ्याला चौकार. बॅटर अगदी संदीपच्या बॅटमधून या 4 धावा सध्या तरी पाहायला मिळतील. या 4 धावांना संघाचा धावफलक अगदी पाहायला मिळतो या 9 या आकड्यावरती अगदी कमिटी मेंबर बॉल आणण्यासाठी जायचं आहे. नऊ धावा सध्या तरी स्कोर बोर्डचे लागले गेल्यात अजूनही या षटकामधील 2 बॉल मात्र शिल्लक गोलंदाज अरुणचा तोपर्यंत अरुण 9 धावा खर्च करतोय 4 बॉलवरती अगदी षटकातील 5वा बॉल हो यावेळेस मात्र पुढे सरसावून पुन्हा एकदा खोला डाबाचा बॉल सरळ दिशेने लॉंगॉनला फटका खेळला गेला. यावेळेस क्षेत्ररक्षक येतो एकदा मात्र वेगाने काढली जाते दुसऱ्या धावाचा कॉल आणि बघता बघता या बॉलवरती पुन्हा एकदा काढले जातील मैदानाच्या आतमध्ये 2 धावा. एक चांगली रन इन बिटवीन लकी आणि संदीपच्या या दोन्ही फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली कोलिंग चांगली फटकेबाजी यावेळेस दोन्ही फलंदाजाकडून पाहायला मिळते आणि इथे चांगली कोलिंग असणं हे चांगलं गरजेचं आहे आणि तीच कोलिंग सध्या तरी आपल्याला तांबडमाळे या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते आहे. हो यावेळेस मात्र समोर पुढे ठेवलं होतं इथे मात्र बीट केलाय बॅटर संदीपला इथे जखडलाय. अगदी शेवटचा बॉल आलाय डॉट ओव्हरची समाप्ती पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. जय भवानी तांबडमाळे या संघाला बिन विकेटच्या मोबदल्यात 11 धावा तर इथून मात्र पुढे बनवायच्या 24 बॉलमध्ये 32 धावा. इथे मात्र जुनानवाडी या संघाला 2 षटकामध्ये कुठेतरी कमीत कमी धावा खर्च करावा लागतील तरच हा सामना आपल्या बाजूने फिरू शकतो आहे. जर या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या तर नक्कीच हा सामना मात्र जय भवानी तांबडमाळे या संघाकडे झुकू शकतो आहे. परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल आणि शेवटची धाव होत नाही तोपर्यंत अगदी या सामन्याचा रिझल्ट आपल्याला देता येत नाही. यावेळेस मात्र पुन्हा एकदा इकडे एक्स्ट्रा कव्हरमध्ये मिड ऑफमध्ये चांगला फटका खेळला गेलाय. अगदी या बॉलवरती आल्यात मैदानाच्या आतमध्ये 4 धावा अगदी पहिला चौकार मात्र पाहायला मिळतोय लकीच्या बॅटमधून या 4 धाव्यांना संघाचा दाफलक अगदी पाहायला मिळतोय 15 या आकड्यावरती. ते अंतिम सामना आहे क्वालिफायर सामना आपण पाहत आहोत. जय भवानी तळुसेवाडी
चषक 2026 पर्व पहिला. या पर्व पहिल्यामधल्या या स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसामध्ये अगदी अंतिम सामना आपल्या भेटीचा आला आहे आणि एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो आहे. जुनवडी वर्सेस तांबडमाळे. यावेळेस मात्र पुण्यात बोलावेत जेलची संधी. यावेळेस शतरक्षक येतो आहे एकनाथ आणि यावेळेस एकनाथ चूक करणार नाही. अगदी फलंदाज बाद होईल लकी. यावेळेस लकी मात्र हा फटका खेळण्यात अनलकी ठरलाय. अगदी झेल बाद होईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय पंकज. असं 15 धावांवरती पहिला धक्का लागला जातोय जय भवानी तांबडमाळे या संघाला. जे जर पाहायला गेलो तर आतापर्यंत 1.2 बॉलमध्ये बनवलं. 1 विकेटच्या मोबदल्यात 15 धावा. स्टॅक एंडवरती असेल न्यू बॅटर पंकज. पंकज देखील मोठे फटके खेळण्यात माहीर आहे परंतु अगदी पहिल्या बॉलचा सामना करेल आणि बघूया पहिल्या बॉलवरती कशी प्रकारे प्रतिक्रिया राहील बॅटर पंकजचे. पहिलाच बॉल आकोटाप्याचा बॉल. यावेळेस मात्र अगदी खबरच्या डोक्यावरतून मारण्याचा प्रयत्न होता. इथे फटका बसला जातोय मैदानाच्या आतमध्ये. सलगचा दुसरा विकेट. मी म्हटलं होतं रॉयल 11 जुनवडी हा संघ देखील कमी नाही. तो देखील हा सामना जिंकू शकतो आहे. प्रयत्न करणं गरजेचं आहे. आधी केल्याने होत आहे. आधी केले पाहिजे आणि नक्कीच यावेळेस मात्र गोलंदाज प्रयत्न करतो आहे आणि अगदी संधीवरती संधी निर्माण करून देतो आणि त्या संधीचं सोनं देखील करत आहे शतरक्षण जुनवडी या संघाचं. यावेळेस एक जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळाले. अगदी चालता पावला मात्र डगावचा आसरा दाखवून दिलाय पंकज या फलंदाजाला. दुसरा धक्का लागतोय. हॅट्रिक संधी आली पुन्हा एकदा गोलंदाज युवराजला. बघूया जर विकेट हॅट्रिक मिळवली तर नक्कीच धुळे मामा भगत यांच्याकडून 300 रुपयाचा पारितोषिक आणि भास्कर भाऊ थेलम यांच्याकडून देखील 300 रुपयाचा पारितोषिक आहे गोलंदाजासाठी. 1 विकेट जर अजून आला तर नक्कीच हे पारितोषिक या गोलंदाजाला दिले जातील. त्याचबरोबर अगदी बेंडू मामा फोडशे यांच्याकडून देखील गोलंदाजासाठी 300 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे अगदी पारितोषिक आणि पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु एकही आतापर्यंत खेळाडू यशस्वी ठरला नाही. परंतु इथे पुन्हा एकदा संधी आहे गोलंदाज युवराजला. बघूया न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागरला आपण पाहतोय. षटकातील 4था बॉल. गोलंदाज तयार. युवराज पुढील बॉल. हो यावेळेस मात्र अगदी कव्हर पॉईंटला फटका खेळला गेला. यावेळेस थोडंसं खराब क्षेत्रक्षण बाळमध्ये राहिली. 11 जुनवडी या संघाकडून एकदा मात्र वेगाने काढली जाते. दुसऱ्या धावाचा कॉल. बघता बघता 2 धावा कंप्लीट. अगदी बघता बघता तिसरी धाव देखील कंप्लीट होईल. एक चांगली रन इन बिटवीन. यावेळेस मात्र संदीप आणि सागरचे आपल्याला पाहायला मिळते. या 3 धाव्याच्या सहाय्यानं संघाचं दाफलक अगदी पाहायला मिळते. जय भवानी तांबडमाळे या संघाचे 2 विकेटच्या मोबदल्यात 18 धावा. अजूनही या षटकामधील 2 बॉल मात्र शिल्लक आहेत. गोलंदाज युवराजचा अगदी पुढील बॉल असेल. पुणे इथे गोलंदाज तयार. मारा करेल संदीप तो युवराज. यावेळेस मात्र पुणे इथे खोला डबाचा बॉल. ग्राउंड फटका. दमदार फटका आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र थोडीशी चुकी झाली होती परंतु अंतिम क्षणामध्ये एक चांगलं क्षेत्रक्षण मात्र पाहायला मिळालं लांगॉनला आणि यावेळेस थोडंसं ओव्हरथ्रो पाहायला मिळतो आणि अगदी या बॉलवरती पुन्हा एकदा पळून पूर्ण 3 धावा काढल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये जय भवानी तांबडमाळे या संघाकडून. या 3 धाव्याच्या सहाय्याने संघाचा दाफलक अगदी पाहायला मिळतो. या 2 विकेटच्या मोबदल्यात 21 धावा. अजूनही उर्वरित शेवटचा बॉल मात्र शिल्लक आहे या षटकामधील. बघूया शेवटच्या बॉलवरती किती धावा बनवू शकेल बॅटर सागर. हो यास मात्र आडव्या बॅटने पुन्हा एकदा बॉल हवेत. क्षेत्रक्षक येई तोपर्यंत अगदी बॉल धरणीला जाणवतो. 1 बॉल फील्ड केला जाईल. तत्पूर्वी पुन्हा एकदा खराब थ्रो पाहायला मिळतो. एकदा मात्र वेगाने दुसऱ्या धाव्याचं कॉलिंग केला जातो आहे आणि इकडे मात्र हा खेळ एकटाच तू एकटाच खेळ रे बाबा. अगदी जर पाहायला गेलं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा स्कोरवर इथे लागल्या गेल्या 2 विकेटच्या मोबदल्यात. ते इथून समीकरण अगदी सोपं आहे. 18 बॉलमध्ये बनवायच्या 19 धावा म्हणजे इथून प्रतिवर 1-1 धाव जरी मिळवली तरी जय भवानी तांबडमाळा संघ मात्र विजय होऊ शकतो आहे.
अगदी थोडंसं ड्रिंक ब्रेक होतोय, पाणी पिण्यासाठी वेळ दिला जातोय दोन्ही फलंदाजासाठी, कारण यावेळेस दोघांनी या षटकामध्ये भरपूर पळून धावा काढल्या, त्यामुळे इथे थोडंसं थकवा यावेळेस जाणवतोय. पाणी पिण्यासाठी वेळ दिलाय, लगेच सामन्याला सुरुवात होईल. अगदी अंतिम सामना आहे, आजच्या दिवसामधील पहिलाच दिवस आहे जयभवानी तळुसवाडी या टुर्नामेंट या स्पर्धेचा, आणि आत्तापर्यंत नक्कीच चांगले सामने रंगले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. बघूया 18 बॉल 19 धावा, असं अगदी तिसरं षटक असेल. गोलंदाजी मार्कर अरुणला आपण पाहतोय, अरुणचा पहिला बॉल असेल मार्करीला. सागर यावेळेस मात्र पहिलाच बॉल अगदी आडव्या बॅटने फटका लॉंगॉनला खेळला गेला. इकडे मात्र पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, आणि आणि नक्कीच यावेळेस 2 धावा तर पळून पूर्ण काढल्या गेला. अगदी तिसऱ्या धावेचा खाल्ला. यस, यावेळेस मात्र पुन्हा एकदा 3 धावा काढल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. काय रन इन बिटवीन यावेळेस मात्र पाहायला मिळते आहे. अगदी जर पाहायला गेलं तर या दोन्ही खेळाडूने, या दोन्ही फलंदाजांना सलगचे 4 वेळेस 3-3 धावा पळून काढल्या गेल्या आहेत. जबरदस्त टॅमिना म्हणावं लागेल या दोन्ही फलंदाजाचा. अगदी यंग फलंदाज आहेत आणि अगदी क्षमता आहे रनिंगमध्ये. 4 वेळेस 3-3 वेळा धावा पळून काढल्यात या दोन्ही फलंदाजांना. षटकातील पुढील बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका खेळला गेला आहे. पुन्हा एकदा कव्हर पॉईंटला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतं आहे. इकडे क्षेत्ररक्षक कैलासला आपण पाहतोय थोडंसं पंबल झाला होता, बॉल सटकला होता, आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा ओव्हर थ्रो, खराब थ्रो, आणि अगदी यावेळेस मात्र जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा अतिरिक्त धावा मात्र मिळतं यावेळेस जयभवानी तांबडमाळे या संघाला. यस, अगदी यावेळेस पुन्हा एकदा 3 धावा मात्र 4, सॉरी माय मिस्टेक, 4 धावा इथे मात्र 4 वेळेस 3-3 धावा पळून काढल्या, आणि यावेळेस 4 धावा पळून काढल्यात. म्हणजे अच्छा 5 वेळेस चांगल्या धावा पळून काढल्या गेल्यात या दोन्ही फलंदाजांना. थकवा देखील आपल्याला पाहायला मिळतोय, थोडीशी स्माइल देखील चेहऱ्यावरती आहे, परंतु आनंद देखील तितकाच पाहायला मिळतोय, कारण आपला संघ अगदी विजयाच्या दिशेने आहे, त्यामुळे इथे आनंद देखील त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय. अगदी जर पाहायला गेलं तर 2.2 बॉलमध्ये बनवल्यात 31 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. हो, यावेळेस मात्र फुल टॉस आणि रिव्हर्स स्वीप, आणि रिव्हर्स स्वीप फटका सक्सेसफुल, बोलवतोय फरार, सीमारेखा पार, आणि इकडे सोने पे सुहागा, नो बॉल. सुवर्ण संधी पुन्हा एकदा निर्माण झाले, कारण इकडे सिग्नल आलाय रेड, नो बॉल, आणि नो बॉल वरती एक रिव्हर्स स्वीपचा सक्सेसफुल फटका. इथे सोने पे सुहागा. यावेळेस झाल्यात 5 धावा, आणि येणारा बॉल असेल फ्रीट. यस, नो बॉल आहे, अगदी खांद्यावरती हा बॉल आहे. अगदी 5 धावा जोडले गेल्यात. अचूक निर्णय या ठिकाणी आपल्याला दिला जाईल, कोणावरती अन्याय होणार नाही. अगदी 36 धावा बाहेरवरती, अगदी 16 बॉलमध्ये बनवायच्या 7 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा दमदार फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आवाज बाहेर बॉल राहिला गेलाय. पुन्हा एकदा बॉल होतोय फरार, सीमारेखा पार, सलगचा दुसरा चौकार. बॅटर मात्र संदीपच्या बॅटमधून बाहेर मिळतोय, आणि आता इथे मात्र संघ अगदी विजयाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय जयभवानी तांबडमाळा संघ, कारण इथून मात्र बनवायच्या आहेत 15 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा. इकडे क्षेत्ररक्षक होता, रिप्ले ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल, बॉलला अडवू शकला नाही. इथे अरुणचा षटकातील पुढील बॉल, इथे विजयाचा फटका येऊ शकेल का, परंतु त्यावेळेस अगदी गोलंदाज अरुण अगदी बॅटर पासून थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न केलाय, आणि इथे एस देखील मिळाले या बॉलवरती. अगदी निर्धार बॉल सध्या तरी बाहेर मिळेल. अजूनही 14 बॉल 3 धावांची आवश्यकता. संघाचा स्कोर अगदी 40 या आकड्यावरती 3 धावांची आवश्यकता आहे आजच्या दिवसामध्ये. हा सामना नक्कीच तांबडमाळे या संघाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. 14 बॉल 3 धावांचं समीकरण. पुढील बॉल यावेळेस मात्र काय घडले गेलंय, व्हाईट बॉल येतोय. यास अतिरिक्त 1 धाव मात्र खर्च केले. पुन्हा एकदा गोलंदाज अरुणना. एक कमी स्कोरवाला सामना होता, आणि इथे डिफेंड करू शकला नाही जुनवणवाडा हा संघ. 14 बॉलमध्ये बनवायच्या आहेत 2 धावा. अगदी तिसऱ्या षटकामधील 5वा बॉल असेल. अकोटाप्याचा बॉल यावेळेस मात्र अगदी फाईन लेग रिझनमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क करू शकला नाही बॅटर संदीप. अगदी डॉट बॉल सध्या तरी पाहायला मिळेल. अजूनही 13 बॉल 2 धावांचं समीकरण.
अगदी शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकामधील. तिसऱ्या षटकामधील अंतिम बॉल मारा करील संदीप तो अरुण. हो याच मात्र खोला डबाचा बॉल ग्राउंड फटका स्टेटच्या दिशेने फटका खेळला गेला. इकडे क्षेत्ररक्षक आहे आणि आपले क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा करतोय चुकी आणि आजचा दिवस मात्र कोरला जातोय जय भवानी तांबडमाळ या संघाच्या नावावरती आणि आजच्या दिवसामध्ये नक्कीच चांगली खेळी राहिली तांबडमाळ या संघाची आणि पौल विनच ठरतोय जय भवानी तांबडमाळा संघ आणि हडलक संघ ठरतोय रॉयल 11